हस्तिनापूरच्या साम्राज्याच्या सगळ्याच ज्येष्ठांचा मृत्यू जंगलात लागलेल्या वणव्यामध्ये होऊन जातो आणि आता हस्तिनापूरच्या साम्राज्यामध्ये सगळ्यात ज्येष्ठ उरतो तो एकटा युधिष्ठिर. इकडे अजून काही भयंकर घडतंय आणि ते काय आहे? गांधारीचा शाप लक्षात ठेवायचा आहे आणि अजून एक सांबाला दिलेला शाप सुद्धा लक्षात ठेवायचा. कृष्णाचा पुत्र, तुम्हाला ती कथा सांगितली होती. कृष्णपुत्र ऋषीच्या पुढे गेला आणि त्यानं आपल्या पोटामध्ये मुसळ ठेवलं. ते मुसळ सांगून ऋषींना विचारलं, काय माझ्या पोटात सांगा, मुलगा की मुलगी? मग ते गर्भवती असल्याचं नाटक, तुझ्या पोटात जे आहे तेच तुझ्या कुळाच्या विनाशाला कारण ठरेल असा ऋषींनी शाप दिला. ते मुसळ बाहेर काढलं. मग त्या मुसळाचा कोणताही भाग आपल्या परिवाराच्या मृत्यूला कारणीभूत ठरू नये म्हणून लाकडी भाग बाजूला करण्यात आला, लोखंडी भाग बाजूला करण्यात आला, लाकडी भागाचा भुगा करण्यात आला आणि तो समुद्रात टाकण्यात आला आणि लोखंडी जी ते मुसळाच्या खाली असतं ना येडी, त्याला समुद्रात फेकून देण्यात आला. आता त्या लोखंडी भागाला समुद्रात फेकलेलं होतं ते समुद्राने बुडवून घेतलं आणि ते एका अफाट माशाच्या पोटात निघून गेलं. माशानं गिळलं. चला आता एक भीती संपली की लोखंड मारणार नाही. आणि तिचे लाकडाचा भुसा केलेला होता तो काही समुद्रात टिकला नाही. तो पुन्हा एकदा समुद्राच्या किनाऱ्यावर आला आणि तो प्रभास क्षेत्रीच्या किनाऱ्यावर येऊन पडला. आता या भुशापासून एक कुसळ नावाचं वृक्ष जन्माला आलं आणि त्या प्रभास क्षेत्रीच्या समुद्र किनाऱ्यावर हे कुसळ मोठ्या प्रमाणात वाढलं. अत्यंत तीक्ष्ण, म्हणजे खूप तीक्ष्ण गवत होतं ते. आता हे तीक्ष्ण गवतच काय करणार आहे ते बघावं लागेल. याच दरम्यानच्या काळामध्ये ज्या माशाने तो लोखंडी तुकडा गळलेला होता तो मासा एका मासेमारी करणाऱ्या माणसांच्या जाळ्यामध्ये अडकतो. जेव्हा तो त्या माशाला पकडतो आणि चिरतो तेव्हा त्या माशाच्या पोटातून लोखंडी तुकडा बाहेर पडतो. त्या कोळ्याला तर या लोखंडी तुकड्याचं काही काम नसतं म्हणून तो लोखंडी तुकडा एका व्याधाला देतो आणि व्याध त्या लोखंडी तुकड्यापासून अणुकुचीदार बाण तयार करतो. आता इथपर्यंत हा प्रकार घडला. आता प्रभास क्षेत्री काय होते बघूया. समुद्र किनाऱ्यावरती यादव कुळांतल्या कुरुक्षेत्रावर मेलेल्या वीरांचं श्राद्ध करण्यासाठी सगळं यादव कुळ एकत्र जमलंय. कोणाचं ना कोणाच तर तिथं मेलच आहे. त्याच्यामुळे त्याच्या श्राद्धासाठी सगळे एकत्र जमलेत, एकत्रित आलेले आहेत आणि श्राद्ध केल्यानंतर गप्पा रंगल्यात. या गप्पात जे कौरवांच्या बाजूनी लढले ते म्हणतायत की कौरवांच्या वरती अन्यायच झाला. जे पांडवांच्या बाजूनी लढले ते म्हणतायत पांडवांच्या वरती अन्यायच झाला. एकमेकांच्या बाजूवरती कसा अन्याय झाला हे ते हिरहिरीनं एकमेकांना समजावून सांगू लागले. त्यात सात्यकी जो पांडवांच्या बाजूने लढला होता तो सांगतोय की अभिमन्यूला फार वाईट पद्धतीनं मारलं हो, असं मारायला नको होतं, फार वाईट पद्धतीनं वागले कौरव. कृतवर्मा जो शिल्लक राहिलेल्या योद्ध्याच्या पैकी होता तो सात्यकीला म्हणतोय की अरे कशाचं काय बोलतोयस, पांडवांनीच खरं तर खूप वाईट वागलेले आहेत, त्यांनी नियम तोडलेले आहेत, अनेक वेळा नियम तोडलेले आहेत आणि सात्यकी तू कशाला नाकाने कांदे सोलतोयस? भूरिश्रवाची हत्या करताना तू कसा चुकीचं वागलास तुला माहित आहे ना. झालं. सात्यकी आणि कृतवर्मा या दोघांच्या मध्ये वादाला सुरुवात झाली. बरं, वाद वाढत 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 इतका गेला, विकोपाला गेला की दोघांनी एकमेकाला मारायला सुरुवात केली. श्राद्धाची वेळ असल्यामुळं सगळी शस्त्र दडवून ठेवलेली होती. भगवंतांनीही ठरवलं होतं की एकही शस्त्र यांच्याजवळ राहू द्यायचं नाही. शस्त्र हातात नाही म्हणून समुद्र किनाऱ्यावर असलेल्या कुसळाच्या झाडांना उपटून एकमेकांना मारायला सुरुवात केली. आता ही झाडं अणकुचीदार, उचलायचा हाणायचा, उचलायचा हाणायचा, काटेदार वृक्ष. बरं, आले जन्माला त्याच मुसळापासून जे आले होते ते जे सांबाला शाप दिला होता त्यातून.
बघता बघता कृतवर्मा आणि सात्यकीची ही लढाई यादव कुळाला एकमेकामध्ये विभागणारी ठरली आणि हातात पडेल त्या शस्त्रानेशी एकमेकाला मारायला सुरुवात केली. यात यादव कुळाच्या वंशाचा विच्छेद होणार आहे, संपणार आहे. बलराम या सगळ्याला थांबवू पाहतायत, पण थांबायला कोणी तयार नाही. मारतायत मारतायत मारतायत, कुशळाच्या झाडांनी मारतायत, एकमेकांना मारतायत, रक्तबंबाळ होत आहेत. आणि प्रभास क्षेत्रीच्या अरबी समुद्राच्या त्या तीरावर रक्तबंबाळ असलेल्या अवस्थेत यादवांचा सगळंच कुळ संपलंय. जेवढी माणसं तिथे अस्तित्वात होती ती संपली आहेत. बलराम आपल्याच माणसांचा होत असलेला, आपल्याच माणसांच्या हातीचा संहार बघतायत आणि त्यांना हे नकोसं वाटतंय. ते ठरवतायत की बस झाला आता. अत्यंत वेदनापूर्ण अवस्थेमध्ये भगवान बलराम आपल्या देहाचा त्याग करतात आणि आपला आत्मा परत एकदा आपल्या मूळ रूपात शेषनागाच्या रूपात घेऊन जाऊन क्षीरसागरामध्ये विराजमान होतात आणि वाट बघतायत भगवंत कधी येत आहेत त्याची. सगळं कुळगोत्र संपत चाललंय, पुरुष सगळे संपत चालले आणि भगवंत या सगळ्याला थांबवू शकत नव्हते. हे भगवंतांनाही ठाऊक होतं, थांबवायचंही नव्हतं, कारण जे आपल्यासाठी आणलंय ते परत न्यावं लागतं. मंत्रालयातून पदभार सोडताना मंत्री कसे वागतात ते बघितलंय ना. सगळे कागदा भिगदा गुंडाळून फाडून बिडून सगळं मोकळं करून निघून जातात. काही कागदाचा कपटा ठेवत नाहीत तिथं, कारण आपलं काही शिल्लक नाही राहिलं पाहिजे, निघालं पाहिजे. PA BA OSD PA PS सगळं सरकारला परत कागद आपली आपल्याकडं आणि घरी निघतात. तसं यांनीही ठरवलंय की सगळं इथलं इथं परत करून टाकायचं, स्वर्गातले स्वर्गात पाठवून द्यायचे आणि आपण तेवढे निवांत जायचं. या सगळ्यातून विषण्ण होऊन भगवंतांनी पहुडण्याचा निर्णय घेतलाय आणि एका दगडावर डोकं टेकून पायावर पाय ठेवून भगवंत शांतपणे पडलेले आहेत. पायाचा अंगठा तेवढा वर दिसतोय. या पायाच्या वर दिसणाऱ्या श्यामवर्णी अंगठ्याला एक व्याध आपली शिकार समजतोय आणि त्या दिशेने तो आपला बाण सोडतोय. विषात लावलेला तीक्ष्ण बाण जो सांबाच्या कृत्याने माशाकडनं गिळला होता आणि त्यातून एका कोळ्याला मिळाल्यानंतर त्याचा बाण तयार करण्यात आला होता, तोच बाण विषात बुडवून व्याध मारतोय आणि बरोबर देवाच्या पायात तो बाण लागतोय. बाण लागल्याबरोबर कुंतीच्या शापाचे शब्द आठवतायत. देवाचा अवतार आहेस ना तू कृष्णा, देवाचा अवतार आहेस ना तू. एखाद्या जंगली श्वापदासारखा, चतुष्पाद प्राण्यासारखा तुझा मृत्यू होईल. भगवंत शांतपणे ते विष आपल्या पायात भिनू देतात आणि त्यातच भगवंत आपला देह सोडून निघून जातात. आणि भगवंत निघालेले आहेत क्षीरसागराच्या कडं, पुन्हा एकदा शेषनागावर विराजमान होण्यासाठी. त्या विषाने भगवंताचा मृत्यू झाला. एका मानवी रूपात आलेला देव मानवी पद्धतीप्रमाणे देह सोडून गेला. आता देव द्वारकेलाही सोडतो आहे, पांडवांनाही सोडतो आहे. काय अवस्था होईल देव निघून गेल्यावर? ज्या क्षणी देवाने आपलं शरीर सोडलंय त्या क्षणी सागराला महाप्रचंड अशी भरती आली आहे आणि या भरतीत द्वारका बुडू लागली आहे. सागराने सगळ्या द्वारकेलाच, भगवंताच्या द्वारकेलाच आपल्यामध्ये सामावून घ्यायचं ठरवलंय. सागराचं हे रौद्र रूप बघून यादवांच्या विलाप करणाऱ्या स्त्रिया काहीही करून समुद्रातून वाचून निघायचं याचा विचार करतायत आणि त्या स्त्रिया मिळेल ते लाकूड हाताशी धरून समुद्राच्या द्वारकेच्या बेटावरून पुढे किनाऱ्याकडे येण्याचा प्रयत्न करतायत. काही बुडतात,
काही वाचतात आणि वाचलेल्या अर्जुनाकडं हस्तिनापूरला जायला निघतात. काही वाचतात नक्की आपल्या प्रयत्नाने, हस्तिनापूरकडे जायला निघतात. त्यांना वाटतं की अर्जुन आपल्याला वाचवेल का? काय होईल अर्जुनाचं बघूया पुढच्या भागामध्ये.